त्या नवीन दिवसाची नवीन सुरुवात. मी आज तुमच्याशी ब्लॉग डेली शेअरच करते. तर आज मी कोबीची भाजी बनवणार आहे, सिंपल आणि सोबतच. तर त्यासाठी मी ते कोबी किसून ठेवला आहे आणि त्यानंतर इथे चण्याची डाळ भिजत घातली आहे. चण्याची डाळ भिजत घातली आहे आणि आता मस्त ठेचा. तर मी ठेचा बनवत असते भाजी, पण आता मी काय करणार आहे, फक्त लसूण मिरची कट करूनच डायरेक्टली म्हणजे ना बनवणार आहे. तर चला बघूयात आपण. आणि आजचा दिवस जरा वेगळाच आहे. तुमच्यासोबत एक स्टोरेज देखील मी DIY करून स्टोरेज कसं बनवते ते तुम्हाला मी आज शेअर करणार आहे. तर नक्की पाहायला विसरू नका. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आपण पाहूयात. आता इथे लसूण कट करून घेतला आहे आणि याच्यात मी मिरची टाकणार आहे. मिरच्या थोड्याशाच टाकते, कारण जसं मुलं देखील खातात तसे देखील खातातच. कोबीची भाजी मला खूप आवडते अशा प्रकारे बनवल्यास, कारण कधी कधी मी सिंपल बनवते, म्हणजे नाही का, मॅगी मसाला टाकून मिरची लसूण टमॅटो मॅगी मसाला फक्त बस. आणि हळद मीठ तर कॉमन आहे, माहितीच आहे तुम्हाला. आणि हे जे चण्याची डाळ टाकून बनवते त्यात मॅगी मसाला टाकत नाही. तर ते कसं जरा वेगळं लागतं. आणि ही कशी आपली पद्धत म्हणजे ना, सर्वांची एकच तीच पद्धत आहे आणि खूप सुंदर लागते ही भाजी. मला खूप आवडते. मी भातासोबत जास्त खाते. सकाळी बाकी सगळं आवरून स्ट्रेचिंग वगैरे करून घेतले, एक्सरसाइज. आणि त्यानंतर मी सगळं म्हणजे ना म्हणजे डेली ब्लॉग तुमच्याशी म्हणजे आधी देखील शेअर केला. म्हटलं रोज रोज काय दाखवायचं, म्हणून ते दाखवलं नाही तर तुम्ही म्हणणार आज तर केलंच नाही. तर ही झालं आपलं रेडी. आता आपण काय करूया, भाजी बनवून घेतो. म्हणजे चपाती बनवायला रेडी. आता किती वाजले, 8:13 झालेत बघा. चला पाहूयात आपण भाजी. करून झाले आहे आपली. आता आपण टाकणार आहोत तेल. आणि तेल थोडंसं जास्त टाका, म्हणजे खूप सुंदर लागते. एकदा नक्की करून पहा. त्यानंतर इथे मी राई टाकणार आहे. राई, जिरा, केले मी. तर इथे मी तेलामध्ये तुम्हाला दाखवलं तशा प्रकारे सगळं टाकलं आहे. नंतर आता हिरवी मिरची टाकून घेते लाल होईपर्यंत. त्यानंतर इथे टमॅटो टाकून घेणार आहे. हळद मीठ चवीनुसार. आणि अशा प्रकारे मी भाजी बनवते. थोडासा गरम मसाला देखील ॲड केला आहे, छान टेस्ट येते त्याने. आणि इथे ना मी सर्व टाकून घेतले. तुम्ही कशा प्रकारे कोबीची भाजी बनवता ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. कारण मी कोणी इथे कांदा देखील यूज करतो. तर मला कांदा आणि कोबी सेमच दिसतं, त्यामुळे मी नाही टाकत. तर इथे आता मी रात्री भिजत घातलेली चण्याची डाळ टाकून घेतली आहे. आणि आता मस्त पैकी मिक्स करून घ्यायचं आहे. आणि तेल सुटेपर्यंत म्हणजे ना फ्राय होऊन द्यायचं आहे, म्हणजे छानपैकी ते फ्राय होऊन जाईल. तर आता त्यानंतर इथे हे मस्त झालं आहे. आता आपण कोबी टाकून घेणार आहोत. आणि आता ही कोबी आपली मस्त फ्राय करून घ्यायची आणि मंद आचेवर ठेवून द्यायचं आहे. तर आपली कोबी झाली आहे. थोडंसं तुम्ही वाटलं तर म्हणजे ना अर्धी वाटी पाणी टाका, त्याने कोबी लवकर शिजते आणि पटकन तुमचं म्हणजे होऊन जाईल काम. तर त्यानंतर इथे माझी कोबीची भाजी झाली आहे. सकाळ तीच भाजीच आधी केली मी आणि नंतर बाकीचं करून घेणार आहे. तर अशा प्रकारे सर्व करून घेतलं मी. त्यानंतर इथे डुकू आणि रोचिष्ण उठले होते, तर त्यांना म्हटले ब्रश करून घ्या. आणि त्यांना बसवलंय, ब्रश करून घेतलंय त्यांनी. ते त्यांना मी देते आता.
दुधाने चोकोच आणि त्यानंतर ते खात बसतील. सकाळचा दिवस खूप घाईचा असतो, माहीत पण पडत नाही कधी किती वाजले ते. तर इथे मी माझ्यासाठी ओट्स बनवले आहेत. माझ्यासाठी थोडंसं बनवलं जास्त नाही. काही बनलं आहे. त्यानंतर इथे मी पीठ मळून घेते, म्हणजे पीठ मळून ठेवते जरा सेट होईल. तोपर्यंत मी ओट्स खाणार आणि त्यानंतर चपात्या करणार. झालं. आता भाजी तर झाली मागाशीच, आता चपाती करते आणि चपाती झाल्यानंतर मग आपल्याला करायचं आहे कपडे भांडे हे ते सगळे. रोजीष्ण डोकोला तयारी करायची, त्यांना स्कूलमध्ये बालवाडीत सोडायचे. त्यानंतर मग बाकी कामं. एक व्हिडिओ शेअर करायचा आहे आता सध्या नाही. आम्हाला एक डान्स व्हिडिओ बनवायचा आहे, कम्प्लीट डान्स चंद्रावर, म्हणजे नाही का चंद्रा सॉन्गवर. कारण तोच फुलवंती पण मी ट्राय करणार होते, पण फुलवंती काय येणार नाही असं वाटतंय. पण एक तरी व्हिडिओ मी मस्त गेटअप करून नऊवारी लुक, म्हणजे नाही का मराठी लुक करून मी शेअर करते. त्यानुसार म्हणजे तुम्ही नंतर पहा. एकच व्हिडिओ, त्यानंतर बघू. स्कूटी देखील शिकायची होती मला, अर्धी मी झाली. कारण मी आधीला स्कूटी शिकणार होते. आधी मी म्हणजे प्रॅक्टिस करण्यासाठी यांनी घेऊन गेले होते मला. पण काय झालं, दुबल लहान होता ना, तर मग तो रडायचा. मी गेले की मग मी एकच महिना शिकले आणि सोडून दिले. असंच मेहंदीचं देखील झालं. मेहंदी 1 महिना शिकले आणि सोडून दिलं लगेच. आणि मुलं जोपर्यंत मोठी होते ना, तोपर्यंत आपल्याला काहीच करत येणार नाही. मुलं जेव्हा जोपर्यंत मोठी होत नाही खरंच काहीच नाही होत. हळूहळू करेल. हां, ज्यांच्याकडे काय नसतं त्यांना शिकणं गरजेचं आहे, ते शिकतातच कसे पण. तर मुलगी रोजीष्णूला स्कूलमध्ये जायचं फुल डे, टिफिन त्याला द्यायचं आहे. तुम्ही लोक कमेंट का करत नाहीत? कमेंट केलं तर मला कळणार ना की नेमकं काय आहे कसं. तुम्ही कमेंट करा म्हणजे मी कळते. आता एक कमेंट आली होती, म्हणजे छान आली होती. काय ना, कमेंट छान केली नाही केली म्हणजे कमेंट केलं तर माहिती पडतं आपल्याला. पीठ मी थोडंसं मळलं आहे, चपाती आहेत आणि भात देखील आहे. म्हणून दुपारी तर काय पाण्याची भाजी काल केली होती. आता 1:30 वाजता व्हिडिओ येईल कालचा. आता येऊन गेला पण असेल. येऊन कसं आता कसं काय. थोडंसं मळलं आहे पीठ, तर झालंय. आता हे ठेवून देणार सेट होण्यासाठी. आपण आता ओट्स खाऊन घेणार. माझा होमवर्क असतो ते. हे ओट्स खाता खाता माझ्या एकच लक्षात आलं की आपण असं गृहिणी असं म्हणजे असं टाईम काढून कधी खाताना दिसलो का? कारण स्वतःसाठी असं वेळ काढणं म्हणजे आपल्यासाठी आपल्याला वाटतं बापरे तेवढा टाईम निघून जाईल, नको फास्टमध्येच खाऊयात, काय करूयात. पण मी त्या मगाशी विचार केला की खरंच आपण खूप घाईमध्ये खातो. तर हेच खात खात मुलं देखील आले खाण्यासाठी आणि त्यांना चारलं. त्यानंतर यांचा टिफिन मी रेडी केला, चपात्या पटपट करून घेतल्या. आता किचन पूर्ण आवरून घेते आणि हे चालू आहे आता. मी काय करते खूपच म्हणजे ना, सकाळी मला खूप उठायला लेट होतो. रात्री मी रोज एडिटिंग करत असते. आता पण एडिटिंग करते ना, ते किती वाजले माहिती आहे का? 1 वाजला आहे बरोबर. आणि हे मला ओरडतात, मग काय तू. आणि मी रोजचंच आता सांगितलं तुम्हाला की मी डेली ब्लॉग टाकणार आहे आणि मी एवढी थकते ना, तुम्ही व्हिडिओ पाहिलाच असेल. 1-2 तासाच्या वर जातो व्हिडिओ, पण मी एडिट करून कमी करून टाकते कारण बोरिंग होणार नाही म्हणून. आणि खरंच मी खूप थकून जाते करण्यासाठी आणि मला आवडतं. मला माझं स्वप्न आहे की मला ना काहीतरी करायचं आहे आणि यूट्यूबमध्येच करिअर करायचं आहे असं मी. आणि मी स्वतःसाठी म्हणजे नाही का काय काय करू काय नाही असं, म्हणजे मला जे आवडतं किंवा मला जे येतं मी ते सगळं दाखवायचा प्रयत्न करते. पण काय माहिती काहीतरी चुकतं वाटतं, कारण 1 लाईक 1 व्ह्यूज 2 व्ह्यूज 0 लाईक असंच येतं. आणि किती दिवस झाले मी किती सारे व्हिडिओ रोज टाकते आणि मला किती थकवा येतो तरी पण मी टाकते.
पण मी बघू आता किती दिवस असं चालणार आहे. होऊ दे किती दिवस लागतात ते, मला पण बघायचं आहे. मी पण ट्राय करणारच आहे. बोलतात ना, ट्राय ट्राय बट डोंट क्राय, तसंच ते आहे. मी म्हणजे रडत नाही आहे, पण असं वाटतं ना, एक उम्मीद असते की खरंच कोणीतरी पाहावं आणि एखादी कमेंट जरी आली ना, तरी माणूस खूप खुश होऊन जातं. कारण खरंच आमच्या म्हणजे ना आपल्याकडे टाईम नसतो, पण ना एक एक्स्ट्रा म्हणून, कारण ना माहिती आहे मला की काय करिअर होत नाही किंवा काय नाही. पण मी काय म्हणते, आता सध्या तर डुग्गू घरी आहे. जर डुग्गू जर स्कूलमध्ये गेला तर मला पण कुठे ना कुठे काम बघावं लागेल किंवा काहीतरी. मला असं बाहेर काम करायला जायला आवडत नाही आणि हे मला माहिती आहे, हे पाठवणार पण नाही. पण माझं कसं म्हणणं की ज त्यांच्यावरच आलं तर आपण थोडंफार हातभार लावावंच लागणार आहे. तर मी काय म्हणते, माझ्याकडून घरात जे काय होईल ते मी करू शकते माझ्या थ्रू. जर काही पण म्हणजे मला सगळंच जमतं. मी ट्युशन देखील घेऊ शकते, मी सगळंच करू शकते. पण माझं हेच म्हणणं की मी मी स्वतःसाठी थोडासा टाईम काढून मी स्वतःबद्दल जे काय करते ते लोकांना देखील आवडतं की नाही हे पण मला म्हणजे कळण्याला मार्गच नाही आहे. तर असो, जाऊ दे आता. म्हणजे म्हणतात ना की थोडं तरी कष्ट करावंच लागतं सगळ्या गोष्टीला. तसंच माझं आता सध्या तर चालूच आहे. आणि हेच तुम्हाला बोलता बोलता तुमच्याशी माझी भांडे झाले. आता बेसिंग वगैरे घासते आणि मी एक आयडिया केली. पितांबरीने बेसिंग घासला आणि खूप सुंदर निघाला बेसिंग. असा मी कागद साबणाने किंवा सर्फ टाकून देखील घासून पाहिला, पण होतच नाही. आता भांडी देखील पुसून लावून घेते, म्हणजे कसं सगळं क्लिनिंग होईल. आता माझं किचनमध्ये तर काम सगळं झालं आहे आणि बाहेरचं देखील मी धुवून टाकणार आहे. काढलं आहे तेही तुमच्याशी शेअर करते, दाखवते. म्हणजे धुतलं वगैरे आणि त्यानंतर मी दाखवणार आहे. तर आणि मुलं देखील आता झोपलेलीच आहे आणि मी एडिटिंग करत बसले. मला एवढी झोप म्हणजे नाही का, सकाळी उठू नाही वाटत. आणि तरी उठलं ना, म्हणजे माझं कसं होतं, म्हणजे यांना पण सकाळ सकाळ द्यावा लागतो ना. टिफिन वगैरे तरी मी देत नाही, ते येतात. पण असं मलाच बरं वाटत नाही की त्यांनी धावपळ करत घरी यावं टिफिन खाण्यासाठी. मी आता रोज ट्राय करते, भाजी वगैरे आणून ठेवते. रात्रीच कोबीची देखील आणून ठेवली होती. तर अशा प्रकारे झालं आहे हे. बघा, बाहेरचं देखील झालं आहे, किचनचं झालं आहे. आता हे इथे ना डुगूला मी बालवाडीत पाठवत आहे आणि डुगू रडतो. बोलतो, मम्मी तिथे मला काहीच खेळू देत नाहीत, काहीच करू देत नाही, नुसते बसवतात, जंप पण करू देत नाही. मी म्हटलं, हा बा डुगू, मी सांगते टीचरला. त्याला आवरून घेते तर रडतोय नुसता, मम्मी मला जायचं नाही, मला असे करतात तसे. ते बघा किती रडतोय तो. त्यानंतर त्याला म्हटलं, बाबू तुला मी टीचरला सांगते, नाही तर चल तुला स्कूलमध्ये सोडते. मग तो गप्प बसला आणि त्याची बॅग घेऊन तो निघाला. आता त्याची तयारी झाली, त्याला सोडून येते आणि त्यानंतर मग मी बाकीचं आवरते. तर ना त्यांचं म्हणजे काय करायचं आता, मुलांना आपल्याला पण नाही आवडत, पण एकदा स्कूलची सवय लागली की काही नाही टेन्शन. मुलं राहतात. मग आता आली, चप्पल वगैरे काढून घेतली कारण ते क्लिनिंग केले मी. त्यानंतर इथे मी झाडून बिडून मारून घेते. तोपर्यंत रोचेशला म्हटलं, बॅग पॅक कर. बॅग वगैरे त्याने भरली. आता तो तयारी करत आहे. आज पीटीचा वेडनेसडे आहे म्हणून पीटी आहे त्याचा. पिरियड आहे पीटीचा. तर तो पण दाखवतो. त्याला माहिती आहे मम्मी व्हिडिओ काढते. एवढा आगाऊ झाला ना, मी तर एवढे हसत होते. मी म्हटलं, चल तो काहीतरी दाखवतोय. तुमच्या म्हणजे कॅमेऱ्यामध्ये बघूनच सगळं करतोय. हां, जाऊ दे, चल चांगलं वाटते म्हणून मी पण नाही कट केलं. म्हटलं चल तो दाखवतो, कारण मी डुगूचे व्हिडिओ ठेवते ना, तर त्याला राग येतो. बोलतो, मम्मी तू त्याच्यात व्हिडिओ ठेवते, माझे व्हिडिओ ठेवतच नाहीस. म्हणून मी त्याचं देखील ठेवलं. किती मोठा आहे बघा, किती मस्ती करतोय. ऐकतच नाही आणि व्हिडिओज खूप मोठे झाले. याच्या डोळ्यात ना माझं बोट गेलं. त्याला बोलतो बोट दे. डोळे देखील दाखवते बघा कॅमेरामध्ये. आता त्याची तयारी झाली. आता तो जातोय बालवाडी सॉरी, स्कूलमध्ये जात आहे. आणि मुलं गेले की पूर्ण रिकामं घर होतं. तर चला मी सोडून येते त्याला. त्यानंतर मला क्लिनिंग करायची आहे. याच्यामध्ये मी आधी कपडे ठेवले होते. आता मी त्याचे बुक्स ठेवते, कारण बुक्स शोधताना वरती सारखं वर खाल करावं लागतं. तर मी बुक्स वगैरे ठेवून देते आणि त्यानंतर म्हणजे नाही का,
एका याच्यात नोटबुक, एका याच्यात टेक्स्टबुक आणि एका याच्यात स्कूलचे युनिफॉर्म म्हणजे पीटीचा आणि स्कूलचा युनिफॉर्म ठेवणार आहे. आणि म्हणजे मुलांची इनरवेअर म्हणजे छोटे चड्डीज आहेत ना त्याची एक म्हणजे बॅग ठेवणार आहे छोटीशी. तर अशा प्रकारे ठेवलं आहे. म्हटलं काहीतरी घरगुती म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ बनवणार आहे. तर ही आहे माझ्या साडीची म्हणजे येलो कलरची साडी होती ना त्याचं पॅकेट आहे हे. आणि अशा प्रकारे त्याला पीस होता आणि याच्यात साडी होती. तर याचा रियूज कसा करणार आहे हे तुम्हाला मी तुमच्याशी शेअर करणार आहे. बघू मी तर आयडिया म्हणजे विचार केला आहे असं करण्यासाठी. आणि याच्यामध्ये माझे काही जुने पडलेले पर्स होते जे की आपण सोनाराकडे जातो वगैरे तर ते आपल्याला देतात ना त्यानुसार. तर अशा 4 पर्सेस आहे तुमच्याकडे जसे असतील ते तुम्ही यूज करू शकता. आणि त्यानंतर हे आहे सिलिकॉन टेप. आता फिनिश झालाय पूर्ण, मी खूप जागेवर लावला आहे. आणि हे जे म्हणजे बॉक्सेस असतात ना जे तुम्हाला मी आधी देखील दाखवले होते, आय थिंक थांब एक मिनिट दाखवले. हे जे प्रोडक्ट आलं होतं 2 दिवस झाले त्याला आलंय. आणि हे याच्यामध्ये आहे म्हणजे मीशोवरूनच मागवले हे असे हँगर म्हणजे हुक आणि अशा प्रकारे फ्रेम लावण्यासाठी. म्हणजे असे मला 24 आले आहेत. हे 12 आले आधीचं आलेच नाही. त्यानंतर हे अशा प्रकारे. तर ह्याला देखील तेच असतात सिलिकॉन टेपचा म्हणजे ग्लू असतो अडॅसिव्ह. आणि हे अशा प्रकारे तुम्ही यूज करू शकता. तर मी इथे देखील यूज करणार आहे पाहू. आणि त्यानंतर इथे याच्यामध्ये मी कशी ट्राय करते ते तुमच्याशी शेअर करते. तर चला पाहू. अशा प्रकारे केलं आहे मी. आणि हे अशा कसं म्हणजे इझी काहीच त्याच्यात भानगड करणं नाही, कारण मी आधी खूप DIY करायचे पण कधी कधी फेल करायचे म्हणून मी बंदच केले. तर आता हे सर्वात मोठा पर्स समजा तुम्ही खाली लावा नाही तर वरती लावा. अशा प्रकारे तुम्ही मिडलमध्ये देखील लावू शकता. अशा प्रकारे तुम्ही चढता उतरता म्हणजे जसे मिळतात तसे तुम्ही लावू शकता. हे 2 आता हे खाली थोडंसं घेऊ शकता आपण. म्हणजे त्याच्यामध्ये नाही का आपल्याला मेकअपचं सामान किंवा थोडे छोटे छोटे लिपस्टिक, नेल कटर किंवा जे काही मुलांचं वगैरे घेऊन जाण्यासाठी लावू शकतं. तर हे अशा प्रकारे लावू शकता तुम्ही. नाहीतर असं देखील म्हणजे नाही का आता हे समजा असं लावलं तर ते आपण चिटकल्यानंतर असं फोल्ड देखील करू शकता आणि फोल्ड करून आपण घेऊन जाऊ शकता. आणि जर तुम्ही अशा प्रकारे देखील लावू शकता म्हणजे इथे 2-2 करून असे देखील लावू शकता. आणि खाली पर्स लावू शकता किंवा एक देखील म्हणजे नाही का आपल्या सोयीनुसार की कसं पाहिजे तुम्हाला हे अशा प्रकारे देखील लावू शकता आपण. म्हणजे नाही का ट्रायंगल शेप किंवा कसंही. तर मला काय वाटतं मी तर अशी मिडलमध्येच लावणार आहे जेणेकरून त्याचा ना सगळाच उपयोग होण्यासाठी. आणि ना आपण इकडे मला असं वाटते की इकडे असं लावून हे बघा असं हे म्हणजे छोटा चढता उतरता कर्म लावून म्हणजे आपल्याला इझिली असं चेन ओपन करता येईल अशी. आणि म्हणजे हलणार नाही म्हणून आपल्याला सिलिकॉन टेप लावायचा. आणि हे जे हुक्स आहे ना जे मी एक्स्ट्रा आणले होते मागं म्हणजे घेतलेत ऑनलाईन ते हे तुम्ही असे करू शकता. तर बघा हे अशा प्रकारे लावले ना छान असलं स्टोरेज बनतं जे की आपण कुठे डायरेक्टली लावू शकतो भिंतीला वगैरे कुठेही आणि डायरेक्टली यूज करू शकतो कशाचा पण. आता इथे हा लावू शकतो याला तर दुसरं काही म्हणजे यूज करू शकतो अशा प्रकारे. असं जर देखील लावू शकता नाहीतर हे सगळे हुक्सच लावू शकता आपण. असं ट्राय करू आणि त्याच्यानुसार मी एक स्टोरेज बनवते. हे डुकू नको ना तसं करू. तर चला पाहू. चला स्टार्ट करूया. आता इथे सिलिकॉन टेप घेत आहे आणि एका पर्सला अशा प्रकारे लावून मी इथे स्टार्टिंगला मोठं छोटं अशा प्रकारे लावून घेणार आहे बघा असं. आणि त्यानंतर इथे मी हे लावून घेतलं आहे बघा निघतच नाही बिलकुल. त्यानंतर इथे हुक्स वगैरे लावून घेणार आहे छानपैकी म्हणजे छान सुरेख असं दिसेल. मला तर जमत नाही बाबा तसं लाव. त्यानंतर इथे हुक्स वगैरे देखील लावून घेते आणि तुम्ही वेगवेगळ्या टाईपचं लावू शकता जसं असेल तसं. म्हणजे रबर बँड वगैरे सगळं बसू शकतं. बघा हे अशा प्रकारे फिल केलं आहे. याच्यामध्ये पण काय काय ठेवायचं तर ठेवू शकता. तर हे सगळं रिकामच आहे. आणि ही सिंपली चेन लावून घ्यायची इथे. चला तुम्हाला दाखवते. हे बघा इथे असं लावलं आहे मी आणि सिंपली आपलं तयार झालं आहे. तुम्ही पाहिलं मी कसं केलं. सिंपल आपलं साडीचं असं मिळतोय. खूप सारे वेगवेगळ्या टाईपचे मिळतात पण याच्यामध्ये असं ठेवू शकता. इथे मी एवढे सारं सामान ठेवलं आहे ब्लश वगैरे. आणि सिंपली ही चेन अशी ना वरती करून ओपन करायची. हे बघा हे पर्स याच्यामध्ये सर्व सामान तुम्हाला दाखवते मी काय काय ठेवले. तसं तुम्ही तुमच्यानुसार म्हणजे इथे ना मी म्हणजे ते नॉर्मली जे यूज करतात आपण तेच ठेवलं. इथे बघा क्लिप्स वगैरे जे लवकर मिळतच नाही जे लवकर ना असं घाईमध्ये मिळत नाही म्हणून मी याच्यामध्ये ठेवलं आहे. आणि नंतर बट्स लागतात आणि इथे मग क्रंचेस जे आपल्याला कधीही लागतात म्हणजे ना स्कूलमध्ये जाताना वगैरे. आणि इथे पिना सेफ्टी पिन तर हे सगळं. आणि इथे बघा अशा प्रकारे लावलं आहे. छान वाटतंय मस्त असं. आणि म्हणजे ना कुठेही घेऊन जाऊ शकते बघा असं फोल्ड करून. आता तुम्हाला इकडचं खोलून हे बघा ही चेन ना प्लास्टिकची आहे म्हणून निघतात. हे बघा इथे थांबून देखील आपण असं डायरेक्टली काढू शकता. आणि हे ना माझं सगळं तुटलं होतं. हे आहे ना हे माझं सगळं तुटलं होतं ब्लश असं पडलं आणि तुटलं. हे बघा कसं झालंय. तर हे ना मी चिटकवलंय म्हणजे ना माझ्याकडे एक सोल्युशन आहे त्याच्याने मी चिटकवलंय तुम्हाला दाखवते. थांबा
फेस अप स्टे क्रीमी असं हे सोल्युशन आहे आणि हे मेकअप करताना देखील त्याच्यामध्ये अप्लाय करू शकतो, पण मला नाही आवडत त्यामुळे. आणि हे मी यूज केले याच्यासाठी. अशाच प्लास्टिक वगैरे तुमची खराब वगैरे तुटली वगैरे झाली असेल ना तर तुम्ही लावू शकता. हे बघा अशा प्रकारे तुम्ही लावले. तर इथे ना म्हणजे असं सगळं तयार केलं आहे मी. आणि तुम्हाला आवडला का व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हे सगळं झालं आहे आपलं. तर हे असं मी बोलतो माझा चॉक दाखव, तर हा डुकूचा चॉक आहे दाखवला. ही एक पिशवी आहे आणि ह्याला असं बंद आहे बघा. हे पण साडीचंच आहे आणि हे ना असं बंद म्हणजे चेन आहे पूर्ण. इथे ना चेन आहे आणि हे ना असं बंद होतं. पण यालाच करणार होती मी, पण जरा मी स्टोरेज लावलं इकडे असं. आणि हे ओपन पूर्ण होतं तर किती म्हणजे भीती वाटते पडलं तर. हे बघा असं याला देखील करू शकता, पण तुम्ही ना ओपन करताना एवढंच ओपन करू शकता. खरंच हां ओपन एवढं करू शकता तुम्ही. याच्यामध्ये सामान ठेवू शकता अशा प्रकारे. हे देखील खूप म्हणजे छान आहे आणि हे ना घट्ट देखील कळत अशा प्रकारे. तर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण पुढे वळूयात. मी कढई घेतली आहे बघा. छान आहे का मला सांगा कमेंटमध्ये. छोटीशीच घेतली कारण मोठे आहेत 2 म्हणून मिनिटाचं छोटी कढई घेऊया. तर हे म्हणजे ना कडक आहे बघा. तर बघू आपण याच्यामध्ये पोहे बनवू छान आहे की नाही ते कळेल आपल्याला. चला ते बनवायच्या आधी मी ना डाळ बनवणार आहे, चिकट डाळ. चला सिंपल. तर याच्यासाठी मी 1 वाटी मसूर डाळ आणि म्हणजे ही छोटीशी आणि 1 वाटी मूग डाळ टाकणार आहे. डाळ बनवणार आहे म्हणजे तिखट असं ना कांदा टोमॅटो टाकून. तर ती आता भिजत घालून ठेवते म्हणजे पोहे वगैरे बनवूच तर मस्त अशी भिजल आणि पटकन बनेल. आणि कांदा म्हणजे फोडणीसाठी आपण जे आता पोह्यात यूज करणार आहे ना ते टाकणार. तर चला आता पाहूयात आपण. तर हे मी काल कोबी याच्यामध्येच किसलेलं सकाळी तुम्हाला दाखवलं. हे ना एक मिनिट तुम्हाला दाखवते. हे बघा हे याचा सेट आहे. हे ना अशा प्रकारे अटॅच करायचं म्हणजे डायरेक्टली निघतं हे इझिली. एक झटक आणि हे डायरेक्टली निघतं. आणि ह्याचे ना 3-4 म्हणजे ना हे दिलेत ब्लेड्स. याच्याने तुम्ही वेगवेगळ्या टाईपचे म्हणजे नाही का काप करू शकता. अगदी म्हणजे दिवाळीचे खूप हे याच्यामध्ये ना कटिंग करू शकतो नाही का. करंजीला आपल्याला नारळ जास्त किसायला लागतो तर हे अशा प्रकारे वेगवेगळ्या टाईपचं आहे. आणि जर नारळ वगैरे कापताना घुसावं नाही किंवा लागणार नाही आपल्या हाताला त्याच्यासाठी प्रोटेक्टर आहे हे. असं अशा प्रकारे घासून घे. आणि हे आता इथे मी याच्यामध्ये पोहे धुवून टाकणार. सिम्पली हे असं होतं म्हणजे आपलं सांडत नाही अशा प्रकारे. हे अशा प्रकारे असतं ते असं होतं म्हणजे सांडणार नाही त्याच्यातून आणि म्हणजे एक्स्ट्रा काहीतरी सांडणार नाही. भाज्या धुण्यासाठी खूप छान आहे हे. आणि याच्यामध्ये पीठ वगैरे पण मळते कधी नाही का काय बनवायचं असेल भाजी वगैरे बनवण्यासाठी तर तशा प्रकारे देखील मल्टीपर्पज आहे. तर चला आता आपण पटपट बनवून घेऊया म्हणजे तुम्हाला शेअर करते तुमच्याशी. चला आता परत कामाला लागते. इथे डाळ धुवून घेते आणि पोहे देखील धुवून घेते. म्हणजे कसं मी बोलताना व्हिडिओ एडिट केला होता पण नको बाबा खूप मोठा होत आहे आणि तुम्ही बोरिंग होणार. तर इथे कांदा कट करून घेते आणि म्हणजे टोमॅटोसाठी आणि पोह्यासाठी आणि डाळीसाठी देखील मिरची पण तेवढीच. मिरची जरा पोह्यामध्ये 1-2 टाकणार आहे, एकच टाकणार आहे. म्हणजे लहान मुलांसाठी मेन म्हणजे बनवते मी. डुगू तर माहिती आहे का ते कांदा वगैरे टाकून घेतो ना आपण त्यातला 1च चमचा टाकते मी त्याच्यासाठी पोह्यामध्ये. आणि पोहे असेच देते त्याला, खातो तो आवडीने. तर इथे तेलामध्ये टाकला आहे म्हणजे कांदा शेंगदाणे आणि तो मस्त असं लाल होईपर्यंत भाजायचे, करपू द्यायचे नाही. त्यानंतर कांदा आणि मीठ टाकलं आहे. कांदा ब्राऊन होण्यासाठी हळद टाकली. मस्त असं फ्राय होऊ द्यायचा, कलर चेंज होऊ द्यायचा. छान असं कलर चेंज झाला की लगेच पोहे टाकायचे. पोहे टाकून झाले की मिक्स करायचं. आता हे रोचिष्णूसाठी आहेत म्हणजे आधी डुगू खात बसला आहे आणि आता रोचिष्णूला देते. आणि अशा प्रकारे त्याला खूपच पोहे आवडले. त्यानंतर इथे मी चहा ठेवला. यांनी घेऊन आले होते दूध. अचानकमध्येच आले ते. म्हणजे आधी काय झालं होतं ते म्हणजे लेट येणार होते. तर मला वाटलं लेट येतील म्हणून त्यांच्यासाठी बनवलं नाही. मग तेवढ्यातच मी घेतले पोहे. तेवढ्यात ते आले मग आम्ही खाल्लं. काही नाही मग त्यानंतर इथे मी कढईमध्ये टाकलं आहे तेल. तेलामध्ये आता तेल गरम झालं आहे. त्यानंतर मी राई टाकणार, जिरं टाकणार आहे, हिंग टाकणार आहे. त्यानंतर इथे लसण टाकणार आहे ठेसून, मोठा ठेसून लसूण टाकणार आहे. त्यानंतर इथे कांदा टाकून घेतला आहे, मिरची टाकून घेणार आहे म्हणजे छान असं तडतडू द्यायचं. त्यानंतर इथे
मीठ टाकून घेणार आहे, हळद टाकून घेणार आहे, चवीनुसार मीठ, हळद आणि गरम मसाला टाकून घ्या. तुम्हाला जर टाकायचं असेल तर, नाहीतर मिरची पावडर देखील टाकू शकता. लहान मुलं आहेत म्हणून आता याच्यावर काही प्लेट बसत नाही. मी 2-3 प्लेट ट्राय केल्या बघा, नाहीच बसत. जाऊ दे आता. मग थोडंसं म्हणजे डाळ आता टाकली आहे मस्त मिक्स करून. त्यानंतर तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं पाणी टाका. मी ते गार पाणीच टाकलं आहे. तुम्ही नक्की गरम पाणी टाका. आता टाईम नव्हता म्हणून. चला बस. त्यानंतर आम्ही इथे खेळत बसलो. आता टी व्ही वगैरे नसले की मुलांना मस्ती पाहिजे. एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट. It's time for Africa. Samina, mina, waka, waka, samina, mina, sankarema. Araba, Tango. It's time for Africa. गावावर गाणं म्हणतो एवढं मस्त आहे. कोरे कोरे सपने मेरे बरसों से थे कितने अधूरे. आउट झालाय. धीरे धीरे रंग सजा के तूने कर दिए इनको पूरे. टन 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 टन. देवारा. गाना आहे. ये जो मोहब्बत है आपण पूर्ण गाणं. झिचकच ये क्या है काम टीडी ते अगर सागर नया सागर कोई ले ले मेरे खुदा दिल से कोई किसी के ना खेले. दिल टूट जाए तो क्या हो अंजाम. ये जो मोहब्बत है चिचका चिचक चिचका ये उनका है काम. अरे महबूब का जो बस लेते हुए नाम मर जाए मिट जाए हो जाए बदनाम. रहने दो जान भी जाने दो यार हम ना करेंगे प्यार. रहने छोड़ो भी जाने दो यार हम ना करेंगे प्यार. आंखें किसी से ना उलझ जाए मैं डरता हूँ. यारो हसीनों की गली से मैं गुजरता हूँ. बस दूर ही से रखे सलाम. ये जो मोहब्बत है. अरे म्यूजिक. झिचका झिचका. हाँ झिचका झिचका. और झिचका झिचका म्यूजिक. आता डुकू. बस. चला आपली डाळ झाली आहे. आता भात टाकते मस्तपैकी आणि मस्त जेवण करून घ्यायचं लवकर. चला आता जेवण वगैरे सगळं करून घेतो आम्ही. इथे जेवण चालू आहे बघा. वदने कवळ आता जेवण सुरुवात करत आहोत. तर चला आता इथेच एंड करते मी हा ब्लॉग. तर भेटूयात उद्या परत. तर बाय.